पाहायला गेलं तर काही छोट्या वस्ती देखील आहेत डोंगराच्या इथे आणि ती लोक राहणारी लोक आहेत। याच परिसरात आता पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि पोलीस काही कारणास्तव या ठिकाणी पुढे सोडत नाही। पूर्णतः तपासाचा भाग आहे, त्यामुळे मुंब्रा बायपास या भागात पूर्णतः आता पोलिसांची टीम जे तैनात झालेली आहे आणि पाहायला गेलं तर हा मुंब्रा बायपासवरती आता पोलिसांची टीम पूर्णतः या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी देखील विचारपूस या ठिकाणी करू शकते। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर ही पूर्ण वस्ती आहे, त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत की या ठिकाणी काय घटना घडली। या ठिकाणी हे पाणी भरून आता हे लोक आपल्या घरी घेऊन जात आहेत, त्यांना देखील पोलिसांनी विचारपूस केली आहे का हे देखील आपण त्यांना विचारणार। आप यहाँ पे रहते हो? क्या हुआ था यहाँ पे? कुछ आवाज नहीं दी थी क्या यहाँ पे? पुलिस की गाड़ी यहाँ पे लगी थी कल? नहीं 6-6 बजे नहीं नहीं नहीं, हम लोग जागेले से रहते, हम लोग 2-3 बजे तक जागेले रहते। हाँ। तो इधर आवाज आया था कुछ यहाँ पे कुछ? नहीं, कुछ भी नहीं आवाज आया हमारे को। कुछ नहीं आया। नहीं पुलिस ने कुछ जांच कीजिए, आपने जांच की? आप नहीं नहीं नक्कीच पोलिसांचं त्यांचं म्हणणं इथं काहीच समजलं नाहीये। मात्र पाहायला गेलं तर हे या ठिकाणी आता पोलिसांची टीम जी आहे ते पुढे देखील तपास करत आहे। या भागात पाहायला गेलं तर पोलिसांची टीम पुढे गेलेली आहे। हा पूर्ण पट्टा जो आहे हा मुंब्रा बायपास आहे। हा बायपास या ठिकाणाहून आता अनेक गाड्या ज्या ते तलोजा असेल जेलमधनं ठाण्याच्या दिशेने असेल कळव्याच्या दिशेने जात असतात। पाहू शकता या ठिकाणी अनेक जे पोलिसांचे पिंजरे या ठिकाणाहून ठाण्याच्या दिशेने जात असतात, आरोपींना घेऊन जात असतात। याच ठिकाणी आता ही देखील आता गाडी या ठिकाणी रवाना होत असेल, अशीच ही गाडी काल पोलीस व्हॅनची गाडी या ठिकाणी आलेली आहे। आणि पाहायला गेलं तर या ठिकाणी स्थानिकांना देखील विचारणार आहोत। आणि तुम्ही इथे राहतात, काय आवाज आला या ठिकाणी? कशा प्रकारचा काय आवाज आला तुम्हाला? नाही आला आम्हाला, नाही काय नाही विचारपूस केली। त्या ठिकाणच्या लोकांना कुठलाही आवाज आला नाही म्हणतात। मात्र हा गाडीमध्ये जो फायरिंग झाली होती त्याच्यामुळे एक प्रकारे पोलिसांनी या ठिकाणी अक्षय शिंदे यांना एन्काउंटर करण्यात आले। बचाव कार्यासाठी स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनी या ठिकाणी गोळी झाडण्यात आलेली आहे। मात्र पाहायला गेलं तर आता दोन्ही जे पोलीस आहेत ते अधिकारी ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि दुसरीकडे ही टीम जी आहे ते कशा प्रकारची घटना कशा प्रकारे कुठे झाली याचा पूर्ण सखोल तपास जे आहे ते करत आहे। ठाणे पोलिसांची टीम असेल, फॉरेन्सिकची टीम असेल, हे सकाळपासूनच या गोष्टीचा आढावा घेत आहेत। त्यामुळे नक्कीच पाहायला गेलं तर या ठिकाणी आता अक्षय शिंदे यांनी ज्या पद्धतीने 3 राऊंड फायर केले त्याच्यानंतर पोलिसांनी जो 1 राऊंड फायर केला त्याचे नमुने असतील, त्याची तपासणी पूर्णतः SIT टीम असेल, या ठाणे पोलीस असेल, ठाणे क्राईम ब्रांच टीम असेल, असे सर्वच टीम जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात। पाहू शकतो ही आता पूर्ण टीम जे 100 ते 200 मीटर पट्ट्यामध्ये पूर्णतः तपास करते। गाडी कुठल्या दिशेने आलेली, मुंब्रा बायपासवरून ठाण्याच्या दिशेने अशा प्रकारे जात होती, याचा सर्व सखोल तपास जे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर पोलिसांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या बचाव कार्यासाठी